मंडळी, मागच्या आठवड्यामध्ये एका मैत्रिणीची ही ऑर्डर आलेली होती, पण व्हिडिओ माझ्याकडून चुकून पोस्ट करायचा राहिला. ऑर्डरमध्ये तिचं 1.25 किलो मटण होतं. मटणापासून तिने सूप आणि ग्रेव्हीचं मटण बनवायला सांगितलेलं होतं. सूपमध्ये सुद्धा ती म्हणाली होती की कलेजा आणि थोडेफार पीस ठेव आणि उरलेले जे पीस आहेत ते सगळे ग्रेव्हीसाठी वापर. तिचा लहान मुलगा आहे, तो काही जास्त तिखट खात नाही, त्यामुळे तिने लेस ऑइली आणि लेस स्पायसी असं सांगितलेलं होतं. त्यासोबतच तिने 5 भाकरी, इंद्रायणी तांदळाचा भात सांगितलेला होता. तर या सर्व ऑर्डरचे किती पैसे घेतले हे मी पुढे तुम्हाला सांगणारच आहे. भाजून घेतलेला कांदा, लसूण, खोबरं, आलं या सगळ्याचं वाटण काढून घेतलं आणि ते चांगलं तेल सुटेपर्यंत भाजून घेतलं. एका टोमॅटोची प्युरी घातली आणि बेतानेच तिखट घालून त्यानंतर धने पावडर आणि मटण मसाला घातला. मसाले पुरतण्यापुरते पाणी घातलं आणि चांगलं तेल सुटेपर्यंत मसाले परतून घेतले. त्यानंतर मटणाची जी उकड काढून घेतलेली होती ती उकड आणि अगदी थोडंसं सूपसुद्धा यामध्ये मी घातलं. त्यानंतर हे चांगलं मिक्स करून घेतलं आणि ही मटणाची ग्रेव्ही 4-5 मिनिट अशीच उकळून घ्यायची आहे. तोपर्यंत लगेचच दुसरीकडे भाकरी टाकून घेतल्या. माझा इंद्रायणी तांदळाचा भातसुद्धा शिजवून तयार झालेला होता. भाकरी छान अशा टम्म फुगलेल्या होत्या. मटणाचं ग्रेव्हीसुद्धा तयार झालेली होती. ग्रेव्हीमध्ये कोथिंबीर वापरू नको हे तिने आवर्जून सांगितलं होतं, कारण मुलगा तिचा कोथिंबीर वरून टाकलेली खात नव्हता. त्यामुळे मी वाटणामध्येच थोडी कोथिंबीर वाटून घेतलेली होती. भाकरी छान टम्म फुगलेल्या होत्या. तिला माझ्या एवढ्या भाकरी आवडल्या की तिने रिप्लाय केला की किती छान भाकरी झालेल्या होत्या, तिच्या आईसारख्या. तिलासुद्धा अशा जमत नाहीत. पुढे तिने दिलेला फीडबॅकसुद्धा मी लावलेला आहे. तर अशा प्रकारे मटणाचं सूप, ग्रेव्ही, इंद्रायणी तांदळाचा भात आणि मस्त मऊ टम्म फुगलेल्या भाकरीसुद्धा तयार आहे. ऑर्डर रेडी असल्याचं सांगितलं. तिच्या नवऱ्याने घरी येऊन ही ऑर्डर घेऊन गेले ते दादा. मटणाचं सूप देताना मी काही मोजून मापून दिलं नव्हतं. जसं मला घरात खायला बनवते तसंच मी बनवलं आणि जेवढं तयार होईल तेवढं सगळं तिला दिलं. सोबतच मटणाची ग्रेव्ही, 5 भाकरी, इंद्रायणी तांदळाचा भात, 4 माणसांना पुरेल एवढा अशी ऑर्डर मी दिली आणि त्याचे मी 1600 रुपये तिच्याकडून घेतले. मी योग्य रेट घेतला का हे मला कमेंट करून नक्की सांगा. काही कमी जास्त असेल तरीसुद्धा नक्की सांगा. तुम्हालाही अशा काही होममेड फूड ऑर्डर्स करायच्या असतील तर वरती स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे, तिथे नक्की कॉन्टॅक्ट करा. पुण्यामध्ये होम डिलिव्हरी अवेलेबल आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि फॉलोसुद्धा करा.